जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलम विलंबिताम भुजंग तुंग मालिका. तिसऱ्या डोळ्याचा उल्लेख केला नाही तर ते अपूर्ण राहील. कारण भोलेनाथ जरी म्हटलं तरी तो तिसरा डोळा आणि मग तो अग्नी याचाही आपण कुठेतरी कथांमध्ये उल्लेख वाचलेला असतो आणि मग त्याची भीती वाटते. शिवांना जेव्हा आपण पाहतो ते आदियोगी आहेत. हो. तर 5 मिनिटांमध्ये आपलं डोकं शांत होऊ शकेल असा कुठला श्लोक आहे का किंवा अशी टेक्निक आहे का? यंदाची महाशिवरात्री हो. कोणत्या शुभमुहूर्तामध्ये साजरी करायची आहे? तर शिवरात्र जी आहे ना ती दर महिन्याला येते. हिंदू पंचांगाप्रमाणे की प्रत्येकाचं वेगवेगळं कुलदैवत असलं तरी महाराष्ट्राचं कुलदैवत आपली सोन्याची जेजुरी. नंदीच्या कानात आपण काहीतरी विश मागतो किंवा सांगतो की हो. महादेवापर्यंत पोहोचेल. तर हे खरं आहे का? ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, तर हा गुरुमंत्र घेतल्यावरच पठन करू शकतो की एरवी पण आपण म्हणू शकतो? मंत्रामध्ये आपण मंत्र असतात हो. वेगवेगळ्या प्रकारचे, हो. पण नामजप नेमकं काय आहे? माझ्याकडे आता महादेवांना वाहायला काहीच नाही, जसं की फूल नाही, दूध हो. नाही, काही. हो. तरी मी महादेवांना एका गोष्टीने कसं प्रसन्न करू शकते? नमस्कार मंडळी, हर हर महादेव. महाशिवरात्रीचा सण आता अगदी जवळ आला आहे. आपण दरवर्षी उपवास करतो, मंदिरात जातो आणि शंकराचं दर्शन घेतो. पण खरंच शंकरांच्या पिंडीवर पाणी का व्हायचं? या रात्री जागरण का करायची? आणि आपल्या रोजच्या आयुष्यातील अडचणींवर महादेवाचे उपाय काय आहेत, हे सगळं आपल्याला आज अगदी साध्या आणि सोप्या शब्दात सांगणार आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार प्रज्ञा पंडित मॅडम. सर्वात आधी महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि प्रज्ञा मॅम, लोकमत भक्तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा पॉडकास्ट घेतोय. सो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महादेवाच्या रूपाबद्दल आहे. महादेवांना जेव्हा आपण बघतो तर त्यांच्या हातात डमरू आहे, गळ्यात साप आहे, अंगाला भस्म लावलेला आहे आणि स्पेशल म्हणजे त्यांचं अर्धनारीश्वर रूप. तर या संपूर्ण रूपाबद्दल आपल्याला काय मेसेज मिळतो आणि ते बघायला भारी वाटतात, ज्या तरुण पिढीला खूप कूल वाटतं ते, तर त्यांनी सुद्धा यातून काय शिकायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? खूप छान प्रश्न विचारलात. सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महादेवाचं जे रूप जे तुम्ही वर्णन केलेलं आहे ते फक्त मूर्तीपुरता किंवा चित्रापुरता मर्यादित नाही, तर ती सगळी प्रतीकं आहेत. त्या प्रतीकातून आपल्याला काही ना काही आजच्या या काळामध्ये प्रत्येकच पिढीला काही ना काही शिकण्यासारखं आहे. त्याच्यासाठी आधी थोडीशी एक बॅकग्राऊंड माहिती अशी की आपल्या धर्मामध्ये प्रत्येक देवाचं एक ठरलेलं रूप आहे की कुठलाही मूर्तिकार चित्रकार असेल तर ते त्या देवांना तो त्याच रूपात घडवतो. जसं आपले विठोबा आहेत पांडुरंग, ते काळे सावळे आहेत. राम जे आहेत ते नीलवर्णीय आहेत. विष्णू जे आहेत ते फार सुंदर गौरवर्णीय. विष्णू सहस्त्रनामात तुम्ही बघाल तर त्याचा उल्लेख आहे की हेमांग म्हणजे सोन्यासारखं ज्याचं अंग आहे. कारण तुम्ही बघा, ज्यांची पत्नी साक्षात लक्ष्मी आहे तर मग असे पती की ज्यांची पत्नी सुबत्तेची देवता, त्यामुळे ते छान नीटनेटके दागिने वगैरे घालून आपल्याला दिसतात. परंतु शंभू महादेव जे आहेत ते आपल्याला कायम कुठल्या रूपात दिसतात? ते कधीच दागिन्यांनी मढलेले आपल्याला कधीच दिसणार नाहीत. त्यांनी अंगाला राख लावलेली आहे, भस्म लावलेलं आहे. हे कशासाठी? तर हे प्रतीक आहे. आपल्याला हे दाखवून दिलं जातं या धर्मातल्या या प्रतीकातून की आता तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नश्वर आहेत. कुठलीही तुमच्याकडे कितीही चांगल्या गोष्टी असतील तरी त्या कधी ना कधी नष्ट पावणार आहेत आणि त्याची राख होणार आहे. इतकंच काय, तर जो आपल्याला आपल्या असण्याचा, आपल्या बुद्धीचा, आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या सुखांचा जो गर्व आहे तोही कधी ना कधी संपतो आणि त्याचा शेवट कुठे होतो? की जिथे महादेव राहतात तिथे, स्मशानात, आणि त्याची सगळ्याची राख होते. तर ह्याची जाणीव आपल्याला महादेवाच्या रूपातून करून दिली जाते. दुसरं आपण बघितलं तर महादेव सतत त्यांच्या हातामध्ये डमरू आहेत. डमरू काय आहे? तर डमरू नाद आहे, लय आहे. लहान असल्यापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक वयापर्यंत तुम्हाला खूप गोष्टी, खूप जबाबदाऱ्या, खूप कर्तव्य पार पाडायची असतात आणि मग ती अगदी मोनोटोनस पद्धतीने पार कोणीच पाडू शकत नाही. आपण रोजचं आयुष्य किती धावपळीचं, दगदगीचं असलं तरी त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करतो की काहीतरी शिस्त आणावी, काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्यात. आपण आपल्या आवडीच्या माणसांमध्ये राहतो, आपण आपल्या
आपल्याला आवडणारी गाणी ऐकतो किंवा जे जे आपल्याला आवडतं ते ते आपण आत्मसात करतो. हे काय आहे? हे नाद आहे, लय आहे. आणि मग सतत आपल्याला त्याची जाणीव जी आहे ती महादेवाच्या या रूपातून करून दिली जाते. आपलाच धर्म असा आहे की आपल्या धर्मामध्ये 64 कला सांगितल्या आणि या 64 कलांचे निर्माते महादेव आहेत. 64 कला लिस्ट खूप मोठी आहे. पण त्यातले जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे चित्रकला, नृत्यकला, संगीत, गायन, वादन हे सगळं काय आहे? हे आपल्याला आपल्या आयुष्याला असणारी एक सपोर्ट सिस्टीम आहे. बरोबर. है ना? मग या नाद आणि लय निर्माण करणाऱ्या या सगळ्या कला ह्याची जाणीव आपल्याला ते महादेव त्यांच्या डमरूतून करून देतात. त्यानंतर तिसरी एक गोष्ट की लहान असताना कोणी महादेवांचं रूप बघितल्यानंतर भीती वाटेल, की अरे देव आहेत आणि गळ्यामध्ये साप, नाग, सापाने वेटोळं केलेलं आहे. भीती वाटते. मग हे काय आहे? तर ह्याचं वर्णन शिवतांडव स्तोत्र जर तुम्ही बघितलं, ऐकलं, तुम्ही शिकला असाल, शिकला नसाल तर जरूर शिका. कारण त्याच्यात महादेवांच्या या पूर्ण रूपाचं वर्णन केलेलं आहे. की जटाटवी जल प्रवाह पावितस्थले गले विलंबिताम भुजंग तुंग मालिका. म्हणजे नाग, साप यांनी वेटोळे घेतलेले आहेत. कशाचं प्रतीक आहे हे? नकारात्मकतेचं. साप कोणालाही हवाहवासा वाटेल का? आपल्याकडे पाळीव प्राण्यांमध्ये जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये साप आपण कधीच अंतर्भूत करणार नाही. मग साप हे संकटांचं प्रतीक आहे. साप हे माझ्या आजूबाजूला असणारी अशी परिस्थिती की जी मला सामोरीत जायचंय पण मला त्यातनं मुक्तता नाही मिळू शकत, मला ती पार करायची. मग महादेव दाखवतात की जी तुमच्याकडे परिस्थिती आता आहे, जो काही तुमच्या आयुष्याने प्रसंग समोर ठेवलेला आहे त्याला सामोरे जा. जे तुम्ही टाळू शकत नाही ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. साप महादेवांना आवडत असतील का? साप हा विषारीच आहे पण महादेवांनी हिमतीने त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिलंय. जणू ते त्यांची आभूषणं आहेत, अलंकार आहेत. आणि अलंकार असं म्हटलेलं आहे म्हणजे जी वेगवेगळी स्तोत्र आहेत आपल्याकडे महादेवांची त्याच्यामध्ये शिवकवच आहे, शिवस्तोत्र आहे, मल्हारी कवच आहे. त्याच्यात नागाला आभूषण म्हटलेलं आहे. आणि मग जेव्हा आपण नागाकडे बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे माझे देव तर साक्षात सापाला घेऊन बसलेत आणि शांत बसलेत ते. मग त्याच्यासमोर माझ्या आयुष्यातली संकट काहीच नाही आहेत. आणि इतकंच नाही, जर तुम्ही जो अजून उल्लेख केलात की डमरू आहेत आणि अर्धनारीश्वर रूप महादेवांचे. अर्धनारीश्वर रूप तर आजच्या काळामध्ये प्रत्येकाने छान त्याची प्रतिमा आपल्या मोबाईलवर तरी डाउनलोड करा काही किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याची उपासना आराधना करा. का? कारण याच्यातून महादेव आपल्याला सांगतात की स्त्री आणि पुरुष हे दोघेही समतोल स्थितीमध्ये या जगामध्ये आहेत. बघा, महादेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली आहे त्यांनीही अर्धनारीश्वर म्हणजे स्त्रीला समान रूप दिलंय की जे आजच्या काळात किती गरजेचं आहे. ही सृष्टी आपल्याला सुरू ठेवायची आहे, हे जग चालू ठेवायचं आहे. मग पती आणि पत्नी, भाऊ आणि बहीण, वडील आणि आई, मुलगा आणि मुलगी, मित्र आणि मैत्रीण, ज्या कुठल्या नात्यांमध्ये हे दोन्हीही या दोघांचा समावेश आहे ते दोन्हीही सारख्याच समतोल महत्वाचे आहेत. आणि हे अर्धनारीश्वर रूपातून आपल्याला दिसतं. तुम्हीच कल्पना करा की जर का एखाद्या दिवशी तुम्ही घरी आलात आणि घरी आल्यानंतर आई घरी नसेल, पत्नी घरी नसेल, मुलगी घरी नसेल, एखादे दिवस एखादी रात्र तुम्हाला चांगलं वाटेल की अरे वा छान घरी कोणी नाही. पण तेच जर स्त्री शिवायचं घर तुम्ही बघा, 2 दिवस 4 दिवस घरात सगळं अस्ताव्यस्त होऊन जाईल. आणि तसंच पुरुषाच्या बाबतीत आहे की दोन्हीही घर चालवण्याला, आपला संसार गाडा चालवायला दोन्ही महत्वाचे आहेत. हे आपल्याला शंकर शिकवतात. बरं, हे शिकवताना अजून महादेवांनी काय प्रतिमा ठेवली बरं? त्यांच्या डोक्याचा जो तुम्ही भाग, मस्तकाचा भाग, त्याचं तुम्ही वर्णन बघितलं, ऐकलं किंवा छान फोटो डाउनलोड करा हा पॉडकास्ट बघितल्यानंतर आणि न्याहाळा त्याच्यामध्ये काय काय आहे. तर केसांच्या ना जटा आहेत महादेवांच्या. म्हणून बघा शिवतांडवचा आता जो मी श्लोक म्हटला त्याच्यामध्ये सुरुवातीलाच उल्लेख आहे, जटाटवी जल प्रवाह पावित स्थले. म्हणजे महादेवांच्या डोक्यावरती केसांच्या खूप जटा आहेत. आणि हा जो जटांचा उल्लेख आहे ना हा फक्त महादेवांच्याच बाबतीत नाहीये. म्हणजे तुम्ही रामरक्षा बघितलीत तर रामरक्षेमध्ये पण रामाच्या केसांचं वर्णन आहे. देवीच्या स्तोत्रांमध्ये देवीची कसे लांबसडक केस आहेत त्याचं वर्णन आहे. कारण देव आहेत ना, त्यांच्यामध्ये केस कापणं, केश कर्तन ही पद्धत नाही. त्यामुळे जटा या प्रत्येकच देवांच्या बाबतीत आहे. आणि मग महादेवांच्या बाबतीत त्या जटा अशा वाढल्या आहेत आणि मग ते अस्ताव्यस्त झालेल्या जटांमधून कोण वाहते? तर गंगा माई वाहते. आता जटा आहेत त्यामुळे त्रास आहे, खूप क्लेश होत आहेत.
पण त्या त्रासातून अखंड शांत थंड गोड असा प्रवाह असणारी गंगामाई वाहते. हे बघून ऐकून आपल्या मनाला किती छान वाटतं आणि मग ते रूप आपल्याला महादेव दाखवतात. काय शिकतो आपण? लहान मोठी मध्यम कुठल्याही वयातली पिढी असू असू दे, आपण त्याच्यातनं हेच शिकायचं की आपल्या माझ्या आजूबाजूला ना कितीही वाईट परिस्थिती, कितीही नकारात्मक परिस्थिती असली तरी माझे महादेव कसे राहत आहेत बरं? शांत आहेत. त्यांच्या डोक्यावरती इतके शांत आहेत की गंगामाई पण अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या मस्तकावरून तिचा प्रवाह सुरू आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या मस्तकावर कोण आहे? तर चंद्रकोर. चंद्र कशाचं प्रतीक आहे? शीतलतेचं, थंडाव्याचं प्रतीक आहे. तुम्हीच बघा रात्रीचं प्रवासात कुठे गेलात, गाडीतनं प्रवास करताय किंवा ट्रेनमधनं प्रवास करताय किंवा तुमच्या घरातनं अगदी आकाश दिसत असेल आणि पौर्णिमेच्या रात्री किंवा चतुर्थीच्या दिवशी अशी चंद्रकोर दिसली की क्षणभर किती छान वाटतं. मनाला आल्हाददायक वाटतं. मग तसे आपले महादेव कपाळावरती, आपल्या मस्तकावरती चंद्रकोर घेऊन आहेत. आणि मग ही जी सगळी आभूषणं, हे दागिने आहेत, ह्याच्यातनं आपण शिकतो की वाईट परिस्थिती, नको असलेली परिस्थिती कशीही असली तरी ती स्वीकारायची. त्याच्यातून मन खंबीर करून त्यातून पार गेलं किंवा पुढे तर आपल्याला हवी असणारी परिस्थिती आहेच की. बरोबर. आभूषणाविषयी बोललं तर महादेवांच्या तिसऱ्या डोळ्याविषयी तर सांगाच. हो, शिवाय महादेवांना आपण भोलेनाथ म्हणतो किंवा हो. रुद्र रूप रुद्र, असं हो. म्हणतो. तर याच्यामध्ये माणसाचं पण तसंच आहे की हो. कधी प्रेम दाखवतो, कधी राग दाखवतो. हम्म. तर याच्याबद्दल काय सांगणार? या सगळ्या आभूषणांचा आपण उल्लेख केला आणि जर तिसऱ्या डोळ्याचा उल्लेख केला नाही तर ते अपूर्ण राहील. कारण शंकर म्हटले, महादेव म्हटले, त्याला भोलेनाथ जरी म्हटलं तरी तो तिसरा डोळा आणि मग तो अग्नी याचाही आपण कुठेतरी कथांमध्ये उल्लेख वाचलेला असतो आणि मग त्याची भीती वाटते. तर ते कशाचं प्रतीक आहे? तर जसे महादेवांना हे तिसरं नयन, तिसरा डोळा आहे, तशी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला एक देणगी आहे. ती म्हणजे त्याला म्हणतात सिक्स्थ सेन्स. की आजूबाजूला ज्या परिस्थिती आहेत त्याच्या मागे काहीतरी घडतंय, त्याच्या मागचा कार्यकारण भाव ओळखण्याची शक्ती, याला हे प्रतीक आहे तिसरा डोळा. बऱ्याचदा असं होतं की तुमच्या भोवती आजूबाजूला जे काही सकारात्मक चालू आहे ते कायम सकारात्मकच असेल असं नाही. त्याच्या मागे अजून काहीतरी वेगळा कार्यकारण भाव असू शकतो की जो तुमच्यासाठी त्रासदायक आहे. मग तो तुम्हाला कसा कळेल? तो तुम्हाला अनुभवाने कळेल, तो तुम्हाला उपासनेने कळेल. बघा, आयुष्याच्या ना प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला दोन रस्ते दिसतील. तुम्ही शाळेतले विद्यार्थी असाल, तुम्ही कॉलेजमधले असाल, तुम्ही नोकरी करणारे असाल, दोन मार्ग दिसतील. एक मार्ग तो की जिथे सुरुवातीला तुम्हाला काटे कुटे झुडपं, जंगल, खड्डे आहेत, पण मग एकदा तो मार्ग पार केलात ना की मग पुढे सरळ छान मोकळा रस्ता आहे. दुसरा मार्ग दिसेल की जो तुम्हाला खूप अट्रॅक्ट करेल, तुम्हाला खूप त्याचं आकर्षण वाटेल, तुम्हाला वाटेल की अरे मी या रस्त्याने गेलो तर बरं पडेल, एकदम सोपा छान गुळगुळीत रस्ता आहे, पटकन पोहोचेन मी. पण तुम्हाला लक्षात येईल की तिकडनं थोडं पुढे गेलं की मग मात्र ट्रॅफिक लागलंय किंवा मग मात्र रस्ता चांगला नाहीये किंवा समोर दरी आहे. मग तुम्हाला काय करायला लागेल? युटर्न घेऊन मागे यायला लागेल. पण हाच जर तुमचा अनुभव तुमच्या पाठीशी असेल, तुमची उपासना तुमच्या पाठीशी असेल, तर जेव्हा जेव्हा तुमच्या समोर ते दोन रस्ते येतील तेव्हा तुम्हाला कळेल की मी या रस्त्याने गेलेलं चांगलं का मी त्या रस्त्याने गेलेलं चांगलं. म्हणून हा तिसरा डोळा असण्याचं हे प्रतीक. आणि हे करण्यासाठी तुम्हाला वेगळी कुठली साधना करायची गरज नाही किंवा हा काही चमत्कार नाहीये. तुम्ही उपासना करा, तुम्ही ही सगळी स्तोत्र म्हणा, तुम्ही आरत्या करा, जे जे काही शिव उपासनेचं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ते ते सगळं वाचत गेलात, पठण करत गेलात, ऐकत गेलात की ते ते सगळं आपोआप आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे तिसऱ्या डोळ्याचा जो रेफरन्स आहे तो कुठे ना कुठे आपल्या सिक्स्थ सेन्स बरोबर जोडला गेलेला आहे. बरं. आणि जसं आता मी विचारलं की हम्म. भोलेनाथ आणि रुद्ररूप, हो, तर माणसाचं सेम आहे हो, की प्रेम करतो किंवा कधी खूप राग करतो. हो, तर भोलेनाथांकडून कसं शिकायला पाहिजे की हो. तेव्हा जेव्हा ते उग्र होतात हम्म. तेव्हा त्यांचं रूप आपण स्वतःला कसं कंट्रोल करू शकतो, हो, त्यांच्या रूपाचं हो. एक समीकरण देऊ. बघा, प्रत्येक माणसाचे ना स्वभाव असतात. तो स्वभाव दोन्ही माणसांमध्ये असतो. मी मुद्दाम मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये सांगते कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो वेगवेगळ्या वयोगटातला आहे, त्यांना समजायला सोपं जावं म्हणून मी या सगळ्या संज्ञा वापरते. की काही माणसं जी आहेत ना ती खूप ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे दिवसातल्या कुठल्याही क्षणी तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच करा, तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारा, शंका विचारा, मदत मागा, ते खूप ॲग्रेसिव्ह असतात.
खूप जास्त आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो. त्याविरुद्ध काही लोक असे असतात की जे खूप सबमिसिव्ह असतात. त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. पण मग या दोन्ही गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत. आपल्याला आपलं आयुष्य जगताना एकच आयुष्य आहे, एकच शरीर आहे, एकच जन्म आहे. जे काही करायचंय ते याच जन्मात, याच आयुष्यात करायचंय. कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ नाही किंवा कोणीही कोणापेक्षा कनिष्ठ नाही. देवाने सगळ्यांना 2 हात, 2 पाय, 2 कान, 1 हृदय, 1 मेंदू हे सगळं समान दिलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या अनुभवाने किंवा आपल्या उपासने कोणी कधी पुढे जातं, कोणी मागे जातं. भोलेनाथ किंवा रुद्र या अवतारांची जेव्हा आपण उपासना करतो किंवा ही जी सगळी नामस्मरण करतो, तेव्हा आपण हे शिकतो की आपण खूप भोळं बनूनही ह्या जगात उपयोगाचं नाहीये किंवा कायम मी माझा रुद्रावतार दाखवत गेले तर तेही उपयोगाचं नाहीये. कारण तुम्ही दोन्ही टोकं गाठलीत तरी मग लोकांना तुम्ही नकोसे होता किंवा लोक तुमचा गैरफायदा घेतात. त्यामुळे आपल्याला समतोल आपल्याला राखायला हवं. खूप भोळं, खूप छान, खूप चांगलं वागूनही या जगात उपयोग नाहीये आणि मी खूप रुद्र म्हणजे खूप रागावली आहे, तरीही तुम्हाला लोक जे आहे ते अवॉइड करतील. लोक तुम्हाला त्यांच्या कंपोत घेणार नाही. एकच छोटीशी गोष्ट सांगते, जे मी नेहमी याचा उल्लेख करते. अनेक जण म्हणतात ना, की अरे आपण चांगलं वागलो की लोक चांगले वागतात. पण असं आहे का? आपल्याला काय म्हणतात? आपल्याला म्हणतात मनुष्य प्राणी. म्हणजे जे जंगलात प्राणी राहतात त्याच्यात सारखं आपणही आहोत, फक्त आपण मनुष्य प्राणी आहोत. मग जंगलात रे प्राणी कोण कोण आहे? तर आपण जे गोष्टींमध्ये वगैरे वाचलं ऐकलंय की कोल्हा, लांडगा, त्याच्यानंतर वाघ, सिंह, गाय ह्याच्यात सारखे आपण प्राणी आहोत. मग आता जर गायीने विचार केला की समोर कोल्हा लांडगा आलाय आणि मी तर चांगली आहे, मग मला कोल्हा लांडगा कशाला त्रास देईल किंवा मला हत्ती कशाला त्रास देईल? तर असं होईल का? प्रत्येकाचा स्वभाव आहे. तसं कोल्हा लांडगा जो आहे, कोल्हा लांडग्याचे स्वभाव कसे आहेत जे आपण गोष्टीत वाचले ऐकले की ते धूर्त आहेत, है ना? ते थोडे स्वतःचा स्वार्थ बघणारे आहेत. मग तुमच्या पण आयुष्यात अशी माणसं असतील की जे कितीही तुमच्या जवळचे असतील किंवा दूरचे असतील, ते कुठे ना कुठे त्यांचा स्वार्थ बघणारच. काही माणसं असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे हत्तीसारखे असतील. म्हणजे हत्तीचा तसा बघायला गेलं तर सगळ्यांना काही उपयोग नाही. जर मी म्हटलं मी माझ्या घरी हत्ती पाळते तर ते आहे का शक्य? नाहीये. पण काही माणसं हत्तीसारखी असतात, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असली की तुम्हाला बरं वाटतं, आधार वाटतो तुम्हाला त्यांचा. तसं हत्तीला बघून आपल्याला वाटतं वा हत्ती छान, बरं वाटतं. तशी ती माणसं तुम्हाला आनंद देतील. काही माणसं जी आहेत ती सशासारखी असतात. ससा कसा असतो? छान गोरा गुबगुबीत पांढरा, बघायला छान वाटतं, दुडू इकडनं तिकडे धावतो. मग तुमच्या आयुष्यात आजूबाजूला अशी माणसं असतील की जी सशासारखी असतात, की करताय तुम्ही सगळं पण सगळं फुटेज खाणार किंवा जे महत्व आहे ते सगळं त्या सशाला जातं. आणि मग आपल्याला वाटतं की अरे मी हे सगळं करतो आणि कौतुक तर दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. जेव्हा तुम्हाला ही उपासना कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे काही ती ससेच आहेत, ते ससुलेच आहेत, ते कायम असे सशुलासारखेच राहणार आहेत. मग तुम्ही त्याचं स्वीकारता. पण सिंह राहील का तसा? सिंहाला माहितीये का की तो जंगलाचा राजा आहे? सिंहाला आपण उपमा दिली आहे, कारण बघा ती गोष्ट आपण वाचली होती की ते पाठीवर पान पडतं आणि ससा पळत पळत जातो. त्याला वाटतं की अरे आभाळ पडलं, आभाळ पडलं, आभाळ पडलं. मग ते सगळं जातात सिंहाकडे, पण सिंह पळालाय का? सिंहाला माहितीये की काय आभाळ बिभाळ पडलेलं नाही. आणि असे हे सगळे प्राणी आणि असे हे सगळे स्वभाव आहेत. मग जसं मी तुम्हाला गायीचं उदाहरण दिलं, तर असं आहे का की मी जर गाय आहे, म्हणजे मी जर भोलेनाथांसारखी आहे, तर मला कोणीच त्रास देणार नाही असं नाहीये. गाय किती छान असली, अगदी गोमाता म्हणतो आपण, गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत, गाय दूध देते, आपल्याला छान आईसारखी असली तरी गायीलाही त्रास देणारे कोण असतात? माशा असतात की नाही? गायीच्या पाठीवरती त्या माशा घोंगावत असतात. मग गाय अशी गोलगोल फिरत त्यांना जा म्हणते का? गाय काय करते? त्यांना शेपटीने फटकारून लावते. त्या माशांना कळतं की नाही नाही, इथून उठायचं आहे. हेच आपल्याला या भोलेनाथांच्या उपासनेतून कळतं की तुम्हाला समोर माणसं कशी आहेत, परिस्थिती कशी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला वागायचंय. कधी भोलेनाथासारखं छान भोळा बनून राहायचंय, तर कधी मात्र परिस्थिती तशी नसेल, मग तुम्हाला तुमचा रुद्र अवतार पण दाखवायला हवा. म्हणजे खूप अग्रेसिव्ह पण नाही, खूप सबमिसिव्ह पण नाही. मला अति आत्मविश्वास पण नसला पाहिजे की अरे माझ्याशिवाय कोणीच नाही किंवा मी नाही तर काहीच होणार नाही, असं नाही. आणि अरे बापरे मला येईल की नाही, मला जमेल की नाही, मला तर हे येणारच नाही,
असा कमी आत्मविश्वास असणं पण आपल्यासाठी चांगलं नाही. आणि म्हणून महादेवांची उपासना केली. दोन्ही रूपांची उपासना करताना आपल्याला लक्षात येतं की आपल्याला समतोल राखायला हवायचा. खूप सुंदरपणे आपण सांगितलंय याबद्दल. जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की मल्हारी मार्तंड आहे तेही हो. शंकराचंच रूप आहे आणि हो. कालभैरव सुद्धा शंकराचंच हो. रूप आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल आणि यामागे काही पौराणिक कथा आहेत का? हो. महादेवांची अनेक रूपं आहेतच. 12 ज्योतिर्लिंग आहेत, की जिथे-जिथे महादेव लिंग स्वरूपात अ, प्रकट झाले, ते सगळी ठिकाणं, तिथे स्थळं ज्योतिर्लिंग आहेत. याच्याशिवाय आपले मल्हारी मार्तंड, जेजुरीचा खंडोबा जो आपल्याला सगळ्यांना प्रिय आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राचंच कुलदैवत म्हटलं तर हरकत नाही, की प्रत्येकाचं वेगवेगळं कुलदैवत असलं तरी महाराष्ट्राचं कुलदैवत कोण? तर आपली सोन्याची जेजुरी, मल्हारी मार्तंड. तर त्यामागची गोष्ट अशी आहे, मणी आणि मल्ल असे 2 राक्षस होते. त्या राक्षसांनी पृथ्वीवरती सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं. हाहाकार माजवला. आणि मग हे सगळं सुरू असताना स्वर्गातले सगळे देव महादेवांकडे गेले आणि त्यांना म्हटलं, की "अरे हे महादेवा, पृथ्वीवरती तर मणी आणि मल्ल या दोन्ही राक्षसांनी सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही काहीतरी करा आणि यातून आम्हाला कसं मार्ग दाखवायचा याच्याबद्दल काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा." आणि म्हणून तेव्हा या दोन्ही राक्षसांचा, दैत्यांचा संहार करण्यासाठी म्हणून महादेवांनी मार्तंडाचं रूप घेतलं. आणि हे रूप घेतल्यानंतर मणी, मल्ल या दोन्ही राक्षसांबरोबर लढाई केली आणि त्यांना पराभूत केलं. बरं, ते जे 2 राक्षस होते ते असे अकराळ विक्राळ खूप मोठं रूप असलेले असे दैत्य रूपातले राक्षस होते. आणि त्यांच्याशी लढाई करायला कोण? तर देव स्वरूपातले आपले महादेव. पण इतकी शक्ती त्यांच्यामध्ये होती की त्यांनी त्या दोन्हीही राक्षसांना पराभूत केलं. आणि अचंबित झाले ते दोन्ही दैत्य. जेव्हा त्यांचा वध झाला त्यावेळी मल्ल या राक्षसाने अगदी शरणागती पत्करली महादेवांसमोर. आणि मग त्यांनी नमस्कार केला. ते म्हणाले की "मी देवा धन्य झालोय. किती तो तुझा पराक्रम, किती ते तुझं शौर्य. माझी देवा एकच इच्छा आहे की जरी माझा आता मृत्यू होत असेल तरी पण कायम तुझ्या नावाबरोबर माझं नाव जोडलं जावं, इतका मला आशीर्वाद दे." आणि म्हणून मल्ल नावाच्या राक्षसाला हरवणारे देव म्हणून मल्लहारी असं मार्तंडाने स्वतःला नाव घेतलं, मल्हारी मार्तंड. मल्ल राक्षस आणि त्याला हरवणारे म्हणजे हारी, असा हा देवाचा नवीन अवतार मल्हारी मार्तंड. आणि मग मल्हारी मार्तंडाचं रूप स्थापन झाल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि मग काय उधळलं गेलं? तर हळद उधळली गेली. हळद कशाचं प्रतीक आहे? की सुबत्तेचं प्रतीक आहे. हळद आणि कुंकू दोन्हीही पूजेमध्ये महत्वाचं स्थान असलेलं आहे. आणि मग तेव्हापासून ही प्रथा प्रचलित आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही मल्हारी मार्तंडाचं दर्शन घ्याल तेव्हा तेव्हा हळद भंडारा उधळला जातो आणि देवाच्या चरणी तो अर्पण केला जातो. तर हे एक रूप. आणि त्याच्यानंतर दुसरं कालभैरव. कालभैरवाच्या मंदिरात जेव्हा जातो हो. तर कालभैरव म्हणजेच घाबरणारच असतं हो, असं वाटतं. हो. तर त्याच्यासाठी घाबरण्याची गरज आहे का खरं तर? कालभैरव जे आहे ना ते कालचक्र चालवणारे आहे. हम्म. कधीच असं होणार नाही की आपला काळ मागे जात चाललाय. हम्म. आपलं काळ नेहमी कालचक्र पुढेच जाणार आहे. मग हे कालचक्र चालवणारे कोण आहे? हे सगळं स्थापन करणारे, त्याचं संयोजन नियोजन कोण आहेत? तर कालभैरव. म्हणून हा एक त्यातला मुद्दा. आणि देवाचं नाव आहे भैरव. भैरव म्हणजे भय आणि रव. कालभैरवाची उपासना करताना लोकांना जरी भीती वाटली तरी महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या मनातली भीती दूर करायला कालभैरवाची उपासना करायला सांगितलं जातं. भैरव म्हणजे भय आणि रव. रव म्हणजे दूर करणारा, की जो मनातली सगळी भीती दूर करतो असा देव म्हणून कालभैरव. त्याच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे 51 शक्तिपीठं आहेत. महाराष्ट्रात किती आहेत? 3.5 3.5 देवीची शक्तिपीठं. संपूर्ण जगात आहेत 108 शक्तिपीठं. त्यातली भारतामध्ये आहेत 51. 51 शक्तिपीठं म्हणजे जिथे जिथे देवीचं मूळ रूप आहे तिथे तिथे ही शक्तिपीठं स्थापन झाली. मग या प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी प्रत्येक देवीचं रक्षण करायला आपले महादेव जे आहेत ते सज्ज आहेत आणि ते कालभैरवाच्या रूपाने. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मंदिरात जा या देवी मंदिरांपैकी, अगदी तुळजापूर, कोल्हापूर, वणी, माहूरगड याच्या व्यतिरिक्त पण या देवी तुमच्या गावामध्ये असतील तरी तुम्ही बघा त्या देवीच्या बाजूला एक छोटी कालभैरवाची मूर्ती असेल. कारण ते कोण आहेत देवीचे?
रक्षक रक्षक आहेत, देवीचे गाईड आहेत, की कोणीही देवीला त्रास देऊ नये, कुठलीही नकारात्मक शक्ती त्रास देऊ नये, याच्यासाठी तिचं रक्षण करायला म्हणून कालभैरव आहे. आणि अनेकांचं कुलदैवत पण आहे कालभैरव. त्यामुळे तुमचं कुलदैवत नसेल तरी कालभैरवाची उपासना तुम्ही कधी कराल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल तर ती भीती दूर करायला औषधं किंवा हे सगळं विज्ञान हे तर मदतीला असणारच आहे. पण काही काही भीतीच्या आहेत ना आपल्या, त्या मानसिक आहेत. व मानसिक भीती दूर करायला आपलं औषध उपयोगी नाही पडणार, आपली मानसिक शक्ती उपयोगी पडणार आहे. आणि मग कालभैरवाची उपासना केली की ज्या काही भीती आहेत आपल्या मानसिक, शारीरिक, त्या सगळ्या भीती हळूहळू कमी होतात. खूप सुंदर सांगितलंय. मला तरी माहीतच नव्हतं. जसं आता कालभैरवाचं झालं, तर आपण महादेवाच्या मंदिराच्या पुढे बघतो, तर हो. नंदीची प्रतिमा असते. हो, तर नंदी कशाचं प्रतीक आहे नेमकं? हो. आणि नंदीच्या कानात आपण काहीतरी विश हो. मागतो किंवा सांगतो, की हो. महादेवापर्यंत पोहोचेल. हो. तर हे खरं आहे का? किंवा त्याचं काही वेगळं कारण आहे? खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारला आहे हा. थोडं विस्तृत उत्तर देईन मी याचं. कारण बघा, गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर मूषकाच्या म्हणजे जे समोर उंदराचं प्रतीक आहे त्याच्याही कानात सांगितलं की इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. किंवा आपल्याकडे घरी गणपती येतात भाद्रपदात, तेव्हा पण विसर्जन करताना आपण कानात सांगतो. आणि मग बघा, तुमच्या घरातले आजूबाजूचे कोणी असेल ते म्हणे नाही नाही, आम्हाला आम्हाला नाही करायचं. असे अर्धे जण असतील ते नाही नाही म्हणतील. बरोबर. तर ते का नाही म्हणतात तेही सांगते. तर आता नंदी जे आहेत ना ते संदेशवाहक आहेत. म्हणजे महादेवांना नमस्कार आपण डायरेक्ट करूच नाही शकत. पहिले नंदीला नमस्कार केला जातो. त्यांना आपण नमस्कार अर्पण केला की मग आपण महादेवांना नमस्कार करायचा. आता नंदीच्या कानात सांगितलं की देव ती इच्छा पूर्ण करतो. ह्याच्या मागचं लॉजिक आजच्या काळाला अनुसरून कसं आहे, जर बघा तुम्हाला आता देव प्रसन्न झाला, आत्ता हा या क्षणी, आणि देवाने तुला सांगितलं, तुम्हाला सांगितलं की बाळा तू जे जे काही करतोयस ना ते अगदी माझ्यापर्यंत पोहोचतंय. तुला जे हवं ते माग. 3 इच्छा सांग मला तुझ्या. लगेच मी पूर्ण करतो. देव तुम्हाला वेळ देणार नाहीये बरं, लगेच तुम्हाला सांगायचंय. बघा तुमच्या तरी डोक्यात येईल का लगेच? 3 गोष्टी मागायच्यात. तुम्ही तर पहिले अचंबित व्हाल की अरे बापरे! तुम्ही म्हणाल नाही, नाही मला काहीच नको, मला काहीच नको. पण त्याच्या आधी जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात गेलात, तुम्ही तर ही भली मोठी लिस्ट मागितली होती देवाकडे की कर्ज नसू दे, मला नोकरी मिळू दे, मला चांगले मार्क मिळू दे, माझं लग्न होऊ दे, मला मुलं होऊ दे. मग मुलं झाल्यानंतर त्यांचं चांगलं मार्क मिळू दे, त्यांना शाळेत चांगले ॲडमिशन मिळू दे, असं अखंड आपण देवाकडे मागत असतो. पण त्यातलं नक्की आपल्याला काय हवंय? त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली हे आपल्यालाही माहीत नाही. म्हणून ज्यावेळेला आपण महादेवांकडे काही जातो त्यावेळेला असं सांगितलं जातं की नंदी जे आहेत त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना सांगायचं, आणि त्यांना सांगण्याची पद्धत आहे की आपले असा हात जो आहे तर नंदीच्या अशा 2 शिंगांवरती ठेवायचा आणि मग तिकडनं महादेवाचं दर्शन घेऊन आपण आपली इच्छा सांगायची. तर हे कशाचं प्रतीक आहे? हे द्वैताचं प्रतीक आहे. द्वैत म्हणजे 2. म्हणजे कायम 2 भाग आपल्या आयुष्याचे कायम असणार आहेत. चांगलं, वाईट, दुःख, आनंद, हरणं, जिंकणं हे आयुष्यभर चालू राहणार आहे. पण या द्वैताच्या पलीकडे अद्वैत आहे. हे सगळ्याच्या पलीकडे देव आहे. या सगळ्याच्या पलीकडे अंतिम सत्य आहे. हे आपल्याला या नंदीला कानात सांगण्याच्या या प्रथेमागून आपल्याला कळतं की द्वैतातून अद्वैताचं दर्शन. आणि म्हणून हे नक्की आवर्जून ज्यांना ज्यांना सवय नाही किंवा आवड निवडच्या पलीकडे जाऊन एक मानसशास्त्र म्हणून या गोष्टीचा विचार करा की तुम्ही फोकस किती आहात तुमच्या आयुष्याच्या इच्छांबाबतीत, तुमच्या स्वप्नांच्या बाबतीत. स्वप्न खूप आहेत, प्रायोरिटाईज केली आहेत का तुम्ही? तुम्ही स्वप्न पूर्ण करण्याचा सिक्वेन्स ठरवलाय का की मला सगळ्यात महत्वाचं हे पाहिजे, मग त्याच्यानंतर मला हे हवंय, त्याच्यानंतर मला ते हवंय, असं तुमचं तुम्हीच सॉर्टेड नसतं. आणि मग ज्या वेळेला तुम्ही ते देवाकडे मागता, म्हणजे भले गणपतीच्या समोर उंदराच्या कानात सांगणं असू दे किंवा नंदीला सांगणं असू दे, त्या 1 सेकंदात तुम्हाला ठरवायचं असतं की मला काय हवंय. कारण मागे लाईन आहे आणि लाईन नसली तरी तुम्ही तसं त्या पोझिशनमध्ये 1 तास थांबू नाही शकत. तुम्हाला एका सेकंदात मागायचं की देवा हे हे असं असं होऊ दे, देवा ते ते तसं तसं करू दे. आणि म्हणून ही प्रथा आहे की तुमचं मन शांत करणं, मनातला सगळा कल्लोळ कमी करणं, वेगवेगळ्या इच्छांमध्ये जे आपण गुरफटलोय त्यातली एक इच्छा कुठली आहे किंवा सगळ्यात महत्वाचं काय आणि कमी महत्वाचं काय आहे हे आपल्याला त्या प्रथेतून कळतं.
आता येऊयात मुख्य मुद्द्यावर, हो की यंदाची महाशिवरात्री हो कोणत्या शुभमुहूर्तामध्ये साजरी करायची आहे हम्म. आणि जसं निशितकाल मुहूर्त वगैरे असतं, हो. तर हे शुभमुहूर्त तुम्ही सांगू शकाल तर उत्तम. महाशिवरात्र, आता शिवरात्र जी आहे ना ती दर महिन्याला येते. दर महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असं म्हणतात. माघ महिन्यातली ही जी तिथी आहे, आता इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ही तारीख दरवर्षी आपल्याला वेगवेगळी बदललेली दिसणारच आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे माघ महिन्यात जेव्हा गणेशाचा जन्म होतो, तेव्हा त्या गणेश जयंतीच्या त्या माघ महिन्यातली कृष्ण पक्षातली जी चतुर्दशी असते ती दरवर्षी आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो. की त्या महिन्यामध्ये माघ महिना जो आहे तो सृष्टीच्या नवनिर्मितीचा काळ आहे. गणेशाचा जन्म झालेला आहे. नुकताच चातुर्मास संपलेला आहे. चातुर्मासाचंही महत्त्व आणि त्याच्यातही महादेवांचं महत्त्व असं आहे की आषाढी आणि कार्तिकी, आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाला की आपले विष्णुदेव जे आहेत ते योगनिद्रेत जातात. योगनिद्रेत जातात म्हणजे योग साधनेत जातात आणि मग त्या काळामध्ये सृष्टीचा पूर्ण कारभार जो आहे तो महादेवांकडे देतात. म्हणजे आपल्या आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर सगळं ऑपरेशन्स डिपार्टमेंट जे आहे ते विष्णुदेव देतात आपल्या महादेवांकडे. आणि मग हे सगळं ऑपरेशन्स डिपार्टमेंट सांभाळून झालं, आषाढीपासून कार्तिकी पर्यंत झालं, मग वैकुंठ चतुर्दशीला विष्णू पुन्हा बॅक टू सीट येतात, ते त्यांचा कारभार पुन्हा हातात घेतात आणि मग शंकर महादेव जे आहेत ते कैलास पर्वतावर पुन्हा आपली साधना करायला निघून जातात. पण त्यांचा विसर पडू नये, ते विस्मृतीत जाऊ नये, आपल्याकडून पुन्हा महादेवांची उपासना व्हावी याच्यासाठी महाशिवरात्र आपण साजरी करायची. मुहूर्ताच्या बाबतीत म्हणाल तर उपवास सगळेच जण करतात. उपवासाच्या बाबतीत पण मला एक मुद्दा सांगायला आवडेलच. पण दिवसभर उपवास करा किंवा नका करू, रात्रीच्या उपासनेचं महत्व आहे म्हणून त्याला म्हणतात महाशिवरात्र. आणि निशित काल म्हणजे मध्यरात्रीचा एक साधारण 12-12:30 ही जी वेळ आहे, रात्रीचे 4 प्रहर पडतात. तर मग संपूर्ण महाशिवरात्रीच्या रात्री च्या ज्या काळामध्ये आपण महादेवांचा अभिषेक करायचा असतो. प्रत्येक प्रहरात एक अभिषेक म्हणजे दूध, दही, तूप आणि मध, गंगाजल असं अर्पण करून रात्रभर महाशिवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर निशित काल ज्याला म्हणतात की महादेवांचा अभिषेक करायचा. आणि हे सगळं करत असताना जो उपवासाचा जो भाग आहे तो तुमच्या तुमच्या प्रकृतीनुसार झेपला तर अतिशय आनंदाने आवडीने करा. पण जर झेपत नसेल तर मात्र त्याच्यावरती काहीतरी पर्याय शोधा. नाहीतर काय होतं की उपवास असला की एकतर आपण दिवसभर अरे उपास आहे उपास आहे उपास आहे, आणि जो मेन उपासनेचा काळ सुरू होतो महाशिवरात्र, जेव्हा अख्खी रात्र जागायची असते, त्या रात्री शिवतत्व जागृत आहे असतं असं आपल्या शास्त्रात सांगितले, तेव्हा मात्र आपली ऊर्जा कमी होते, आपली शक्ती कमी होते. म्हणजे पूर्ण दिवसभर तो उपासना कराच, पण मुहूर्ताचा जो छान अगदी काळ आहे की तुम्ही आनंदाने, म्हणजे बघा की असं समजा की आता शिवतत्व म्हणजे महादेव आत्ता आपल्या बाजूला आलेले आहेत, आपल्या बाजूला बसलेले आहेत. आणि जसा खूप दिवसाने आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा आपण किती छान आदरातिथ्य करतो, तसं समजायचं की देव महादेव आपल्या बाजूला आलेले आहेत. आणि मग जी आरती, जी स्तोत्र येत आहेत, जो तुम्हाला नामगजर करायचा आहे, जो नैवेद्य दाखवायचा आहे, तो दाखवत त्याची छान रात्र तुम्ही साजरी करा. ओके. तर महाशिवरात्रीला जसं आता तुम्ही सांगितलं की 4 प्रहर असतात, हो. तर या 4 प्रहरामध्ये कशी पूजा करायची? नाही, जसं दिवसभराचा कार्यकाल झाला आणि मग एरवी ज्या वेळेला मंदिरं बंद होऊन म्हणजे निद्रा काळ जेव्हा सुरू ओके. होतो महाशिवरात्रीमध्ये, तेव्हाच पूजेचा काळ सुरू होतो. आता आपण जगामध्ये जिथे वेगवेगळ्या ठिकाणी राहतोय, तुमच्या बाजूच्या मंदिरांचे जे काही नियम आहेत, काही ठिकाणी छान अगदी रात्रभर साजरी केली जाते महाशिवरात्र. पण नसेल केली जात तरी तुम्ही तुमच्या घरी ही उपासना करूच शकता की जेव्हा हा निद्रा काल एरवी जो सुरू असतो तेव्हाच तुम्ही रात्री हे रात्रीचे 4 भाग तुम्ही तुमच्या शक्तीने करा. अगदी तो वेळ, काळ किंवा ते मुहूर्त तुम्हाला नाही गाठता आले, तर या गोष्टी लक्षात ठेवा. दूध, दही, तूप आणि सगळ्यात शेवटी मध आणि गंगाजल याच्याने अभिषेक करायचा. आपले महादेव जे आहेत ना, ते एकच असे देव आहेत की फक्त पाण्याने प्रसन्न होतात. म्हणजे बघा, तुम्ही कुठेही राहत असाल, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर पिंडीवर अभिषेक करताना बाजूला जल ठेवलेलंच असतं, जलाने अभिषेक केला जातो. महादेव म्हणत नाहीत मला मोदकच ठेव, मला पुरणपोळीच ठेव किंवा मला पंचपक्वान्नाचंच ताट वाढ.
फक्त पाण्याने प्रसन्न होणारा, थंड होणारा, शांत राहणारा असा देव म्हणजे महादेव. त्यामुळे या सगळ्या अभिषेकाची जी सांगता आहे ती सगळ्यात छोटी गंगाजलाने, आणि गंगाजलही नसेल तरी आपल्या घरी जे जल आहे, आपल्या घरी जे पाणी आहे त्याच्याने अभिषेक करून आपल्या पूजेची आपण सांगता करायची. छान. जसं अभिषेक तर आहेच, हं. पण स्पेशली महादेवांना बेलपत्र आणि धोतरा वाहतात. हो. तर यामागे काय रहस्य आहे का? रहस्य नाही, म्हणजे बघा आपला जो धर्म आहे ना, या धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण देवपूजेमध्ये वापरतो त्या सगळ्या निसर्गातूनच आलेल्या आहेत. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपल्या निसर्गात नाही आहेत, किंवा आपल्याला ती घरी तयार करायला लागते. फळ, फूल हे सगळ्या निसर्गातल्याच आलेल्या वस्तू आहेत. बेलपत्र जे आपण शंकराला वाहतो ते मुळात औषधी गुण असलेलं आहे. अनेक आजारांवर म्हणजे मधुमेहावरती फार उपयोगी असणारं हे बेलपत्र आहे. तर ते आपण देवाला वाहतो. कशासाठी? त्याचं प्रतीक हे आहे की देवा मला कायम निरोगी ठेव, मला कायम सुदृढ ठेव. त्याच्यासाठी आपण बेलपत्र वाहतो. फुलं वाहताना आपण शुभ्र रंगाची फुलं महादेवांना वाहतो. त्याच्यानंतर धोतरा आपण वाहतो. ते कशाचं प्रतीक आहे की सगळ्यामध्ये असूनही सगळ्यापासून निर्लेप असण्याचं असं प्रतीक, म्हणजे हे धोतरा ही वनस्पती वाहून आपण देवाला अर्पण करतो. बरोबर. महाशिवरात्रीचं जसं तुम्ही सांगितलं, की जागरण करणं आवश्यक हो. आहे. तर आता ज्यांना जागरण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी काय सांगाल? आणि किंवा ज्यांना जागरणं करायची आहेत, हो. तर नुसतं मोबाईलवर रील बघून जागरणं करणं हो. असं होऊ शकतं का? की त्यावेळेत साधना करणं किंवा मंत्रजप, स्तोत्रजप करावेत, याबद्दल काही? आपल्याकडे लहान असल्यापासून आपण आरत्या आपल्या सगळ्या हिंदू घरांमध्ये तर प्रचलित आहेत. तर आरती तर तुम्ही कराच, त्याचबरोबर ओम नमः शिवाय, नमः शिवायचा जप करा. आणि याखेरीज आपल्याकडे महादेवांची, शिवाची अनेक स्तोत्र आहेत. शिवतांडव स्तोत्र की ज्याच्यामध्ये तांडव नृत्याचं वर्णन केलेलं आहे. शिवकवच आहे, शिवपंचाक्षर स्तोत्र, दारिद्र्य दहन शिवस्तोत्र आहे. त्याशिवाय आपण ज्या आता अवतारांचा उल्लेख केला की कालभैरव, मग कालभैरवांचं कालभैरव अष्टक आहे. मल्हारी मार्तंडाचं मल्हारी मार्तंड कवच आणि मल्हारी मार्तंड स्तोत्र हे आहे. आणि तुम्ही असं म्हणालात की मॅडम आम्हाला काही स्तोत्र येत नाही किंवा आम्हाला संस्कृतही येत नाही, तर ज्याप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याप्रमाणे शिवसहस्रनाम आहे, म्हणजे शंकराची 1000 नावं. तर ही 1000 नामावली घेऊन तुम्ही तुमची उपासना करू शकता. आणि जर तुमच्या तब्येतीप्रमाणे किंवा तुमच्या कामाच्या धावपळी जर का तुम्हाला रात्री जागरण करणं शक्य नसेल तर दिवसा ही सगळी उपासना करा, पण करा हे मात्र नक्की. आणि जर दिवसभरात नाही जमलं आणि जर तुम्ही ठरवलं की नाही ही महाशिवरात्र मात्र माझ्या आयुष्यातली खास अशी मी करणार आहे, तर सगळी कामं आटपली की छान सगळ्यांना घरातल्यांना जे काही त्यांच्या नियमाप्रमाणे किंवा त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना जर तुमच्या या उपासनेत सहभागी होता येत असेल तर आनंदाने सहभागी करून घ्या. पण जर त्यांना सहभागी होता येत नसेल तर तुम्ही आणि देव, मला असं वाटतं तुमच्या दोघांची टीम पुष्कळ आहे की ती छान शिवसहस्र नामावली घेऊन बसायची, बेलपत्र घेऊन या आणि तुमच्याच घरातल्या देवाला ह्याचं अर्पण करा. असं असेल की आता माझ्या घरी जर शिवपिंड नाहीये किंवा काहीच नाही, तर सुपारी घ्यायची. सुपारी हे देव असण्याचंच प्रतीक आहे. सुपारी आपल्या देवघरात असतेच, ती ठेवायची आणि मग त्याच्यावरती ही शंकराची 1000 नावं घेत घेत आपण बेलपत्र अर्पण करा. ओके. खूपच सुंदर आणि साधा सोपा, अगदी घरच्या घरी करता येईल असा उपाय आहे हा. आणि याही व्यतिरिक्त जेव्हा आपण उपवास करतो, हो. तो उपवास आणि उपासना यामध्ये फरक आहे. हो. ते सुद्धा समजावून सांगा. आणि महाशिवरात्रीला जेव्हा उपवास केला जातो, तर त्यावेळी कोणते पदार्थ खायचे? जसं की साबुदाणा खाऊन सुद्धा उपवास केला जातो. तर काय खावं, काय टाळावं? खरं तर उपवास म्हणजे आपण देवाच्या जास्तीत जास्त मनाने किती जवळ जातो हा महत्वाचा मुद्दा असणारा काळ आहे. पण आता उपवास म्हटलं ना की आपल्याला आदल्या दिवशीपासून देवाचे विचार येत नाहीत किंवा ते सणाचा पण विचार येत नाही. आपल्याला आदल्या दिवशीच मनात विचार असतो की अरे उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे, उद्या उपवास आहे. सकाळी उठल्यानंतर, एरवी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिवसभरातली सगळी कामं आठवतील, पण उपवासाच्या दिवशी सकाळी उठलात की पहिला विचार डोक्यात येतो, अरे माझा उपवास आहे. त्यामुळे उपवास जर तुम्हाला झेपत असेल तर करा. आता कुठला आहार घेऊ शकतो? तर प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर त्यांनी जो आहार घेतला तर तो आहार म्हणजे कंदमुळं, फळं
याचा आहार आपण महाशिवरात्रीच्या दिवशी, खरं तर महाशिवरात्रीचे उपवास किंवा इतर जे आपले धार्मिक जे काही आषाढी, कार्तिकी या दिवशी तर कुठलंही अन्न ग्रहण न करता आपण ते उपवास करावेत असं अपेक्षित असतं. कारण त्या दिवशी आपल्या शरीरातली ही जी सगळी यंत्रणा आहे, या यंत्रणेला आराम पडतो, की पूर्ण शरीर त्या दिवशी शुद्ध होतं. तुमचं कुठलंही अन्न, पाणी हे पोटात न गेल्यामुळे शरीर शुद्धीकरण होतं, मन स्वच्छ होतं, मन शांत राहतं. पित्त, वात, कफ या ज्या प्रवृत्ती आहेत या नियंत्रित राहतात. पण आपली धावपळ आहे आणि नाही झेपत. मग अशा काळात जर का उपवास करायचा असेल तर फळावळ खाणं हेच जास्त उपयोगाचं आहे. कारण त्याच्यातनं कुठलेच आपल्याला नकारात्मक दोष काहीच येत नाही. त्यामुळे दूध आणि फळावळ. आता हे जे आपण बघतो हे सगळे आपण निर्माण केलेले पदार्थ आहेत. म्हणजे साबुदाणा असेल किंवा आता तर वेगवेगळे पदार्थ मिळतात. म्हणजे उपवासाची मिसळपासून उपवासाचे वडेपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. पण या अर्थातच उपवास या संकल्पनेशी निगडीत नाही आहेत. तर जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल, जेवढं तुम्ही निसर्ग तुमच्यात आत्मसात कराल, तेवढा उपवास तुमच्यासाठी सिद्ध होईल. पण अर्थातच जसं मी आधी म्हटलं तसं, की उपवास करताय पण जर सरतेशेवटी दिवस सरताना तुमची शक्ती कमी होत असेल, तुमची चिडचिड होत असेल, तुमची तब्येत बिघडली, तर ते महादेवांना आवडेल का? नाही, नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे तुमची प्रकृती कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. पण देवाला मात्र विसरायचं नाही. मनातल्या मनात नामस्मरण मात्र दिवसभर सुरू ठेवायचं. जसं आता उपवासाचा विषय निघाला तर आपण दिवसा पण उपवास करतो हो, आणि महाशिवरात्रीला हो, रात्री पण उपवास हो. असतो. दुसऱ्या दिवशी सोडतो. उपवास सोडतो. तर अशा वेळी आपण देवाला नैवेद्य काय दाखवावं? कुठल्याही म्हणजे महाशिवरात्रच नाही, पण वर्षभरात जे कुठले आपले उपवास असतात, ते उपवास सोडताना देवाला सात्विक अन्नाचाच नैवेद्य दाखवला जातो. सात्विक अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा, लसूण इत्यादी तामसी पदार्थ नाही आहेत. कारण तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या जरी विचार केलात, तरी आदल्या दिवस, आदली रात्र मी काहीच खाल्लेलं नाहीये. माझ्या शरीराला, माझ्या पचन संस्थेला आराम पडलेला आहे. मग अशा आराम पडल्यानंतर मी जे अन्न माझ्या पोटात ग्रहण करते, ते पचवायला त्रास पडतो. कारण ते मशीन आहे ना, हे जे आपलं शरीर आहे, ते देवाने वन टाइम दिलेलं मशीन आहे. हे तुम्ही कुठलीच गोष्ट रिप्लेस जास्त काळासाठी करू नाही शकत. त्यामुळे ते जे मशीन आहे ते एक दिवस शांत राहिलेलं असतं. मग पुन्हा त्याच्यामध्ये वंगण पडल्यानंतर ते सुरू राहण्यासाठी जितका सात्विक आहार घेता येईल, तितका सात्विक आहार घेऊन आपण उपवास सोडायचा. त्यामुळे त्यातले फार काही अजूनही खूप नियम आहेत. पण ते नाही पाळता आले, तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तामसी मसाले, पदार्थ, कांदा, लसूण विरहित नैवेद्य कायम देवाला दाखवावा. पण बहुतेक जण असं म्हणतात, की माझा उपवास आहे, देवाला पण उपवास आहे. हम्म. तर त्याला पण जे पदार्थ शिजतात किंवा साबुदाण्याचं खिचडी वगैरे हो. केली तर त्यांना देतो आपण. हो. तर देवालाही त्या दिवशी उपवास असतो का हा प्रश्न आहे. आता देव तर या सगळ्याच्या परे आहे, सगळ्याच्या पलीकडे आहे. ही प्रतीका आपल्यासाठी आहेत, की जे अन्न आपण ग्रहण करतो, हे अन्न आपण आपल्या पोटात घेऊन त्यातनं जी शक्ती निर्माण होते, त्याच शक्तीने आपण पूर्ण कामं आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी देवाचा उपवास असतो, त्यामुळे देवाला फळांचाच नैवेद्य दाखवणं हे अपेक्षित, अभिप्रेत आहे. पण जसं मी म्हटलं, की मनातली इच्छा आहे आणि मग ते मनाला पटत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरी जे काही करतो त्याचा नैवेद्य दाखवून आपण आपली भक्ती देवापर्यंत पोहोचवू शकतो. नक्कीच. फक्त त्याची पण एक पद्धत आहे, की तुम्ही कुठल्याही पदार्थाचा जेव्हा नैवेद्य दाखवाल, तेव्हा तुम्ही पाण्याचं एक मंडल करता, त्याच्यानंतर तो पदार्थ ठेवता, नैवेद्याचा मंत्र आपण म्हणतो, 3दा आपण पाणी अर्पण करतो आणि नमस्कार करतो. इथेच थांबायचं नाही. आपण अशी कल्पना करायची, की आपण देवाला ते भरवतो पण आहोत. आणि मग हे तुम्ही जल अर्पण केलंत, नैवेद्य अर्पण केलात, की त्याच्यानंतर 1 सेकंद डोळे बंद करायचे, त्यातला एक घास घ्यायचा आणि मग तो देवाला आपण भरवतोय, अशी कल्पना करायची. तेव्हा मग तो नैवेद्य पूर्ण होतोय. समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला चहा, नाश्ता समोर ठेवला आणि मी निघून गेले. तुम्ही खाल का? मला हे म्हणणं गरजेचं आहे ना, घ्या मी तुम्हाला आणले, खा, काही लागलं तर सांगा मला अजून. तसा भाव देवाकडे असायला हवा, की तुम्ही कुठलेही पदार्थ ठेवा, पण नैवेद्य दाखवल्यानंतर एक घास काढून देवाला भरवायचा. मात्र ते अद्वैत आहे. म्हणजे देव तर वासाचा भुकेला आहे. तो सुगंधानेच त्याचं अन्नप्राशन करणार आहे. पण ते प्राशन करत असताना आपण तर देवासमोर लहान आहोत ना, म्हणून आपण डोळे बंद करायचे, अशी कल्पना करायची, की देव माझ्या हातातून आता तो घास खात आहेत. आणि डोळे उघडायचे आणि देवाला सांगायचं, की देवा अजून लागलं तर सांगा, मी येऊन वाढेन. प्रेक्षक वर्ग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतोय तर
ती वेळ आलेली आहे की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी हा. आर्थिक अडचणी असेल, कर्ज असेल किंवा हो. नोकरीत अडचणी असतील हो. किंवा अनेकांची लग्न जुळत नाही, तर हो. यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कुठले उपाय करू शकतो, अगदी घरच्या घरी करता येणारे? अगदीच. घरच्या घरीच करण्यासारखी सगळी उपासना आहे. स्तोत्र हा आपल्या म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं हे एवढं आपल्याकडे सगळं साहित्य उपलब्ध आहे. आयुष्यातला एकही पेच प्रसंग असा नाही की ज्याचं उत्तर या सगळ्या स्तोत्रांमध्ये दिलेलं नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या या दिवसाचा, रात्रीचा आपण खूप चांगला आपल्यासाठी उपयोग करून घेऊ. त्याच्यासाठी ही स्तोत्र मंत्र साधना वापरूयात. म्हणजे या शिवपुराणातलंच एक पार्वती स्तोत्र, की विवाह होत नाही ही आपल्या आजच्या काळातली एक मोठी सामाजिक समस्या आहे. म्हणजे भले तुम्ही मुलाचे माता-पिता असाल किंवा तुम्ही मुलीचे माता-पिता असाल, तुम्हा सगळ्यांना एकच काळजी आहे की लग्न होत नाही. मग त्याच्यासाठी पार्वती स्तोत्र, की जे शिवपुराणात दिलेलं आहे, पतिं देही असा त्याच्यामध्ये मंत्र आहे. मग जरी मुलगा म्हणत असेल तरी त्याने हे स्तोत्र म्हणावं. फक्त पतिं देहीच्या ऐवजी पत्नीं देही. मग या स्तोत्राचं पठण करा. आर्थिक अडचणी आहेत, त्रास आहेत आणि मग ह्यातनं मला मार्ग काढायचा आहे. आता कसं असतं, प्रश्न, मार्ग जेव्हा निघायचे तेव्हा निघणारच आहेत. पण तोपर्यंत आपली शक्ती कमी होते. आपण खूप मानसिक ताण याच्यामध्ये गुरफटलो जातो. मग त्याच्यासाठी दारिद्र्य दहन शिवस्तोत्र आहे. त्याचं तुम्ही पठण करा, की दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण केल्यानंतर जे काही दारिद्र्य आहे ते कमी होतं. पण आता अर्थात जादू होणार आहे का, की मी आज स्तोत्र म्हटलं आणि लगेच उद्या लॉटरी लागणार आहे का? तर नाही. पण जी शक्ती माझ्यामध्ये जी कमी झालेली आहे, की मी करून दाखवेन, मी यातनंही मार्ग काढेन. आत्ताची परिस्थिती ही जन्मभर असणार नाही. ही शक्ती तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा निर्माण होते. आणि जेव्हा आपण मी म्हटलो, की दारिद्र्य दहन शिवस्तोत्र, तर दारिद्र्य हे फक्त आर्थिक नाहीये. म्हणजे असं नाही, की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी दरिद्री आहे. दारिद्र्य कुठलं असतं? आर्थिक दारिद्र्य, मानसिक दारिद्र्य आणि शारीरिक दारिद्र्य. असे खूप लोक असतील बघा आजूबाजूला, की पैशाने खूप सुबत्ता आहे, छान सगळं व्यवस्थित सेटल्ड आहे, पण खूप दुःखी आहे, खूप त्रासलेले. रोज उठला की त्यांना वाटेल, की अरे मला आज काहीतरी झालंय. मग मी ही टेस्ट करून येईन, ती टेस्ट करून येईन. म्हणजे कुठलंही कर्ज नाहीये माझ्या डोक्यावरती, पण सतत निराश. मग त्या निराशेवरती काय औषध आहे का कुठलं? की असं औषध घेतलं आणि माझ्या मनात अचानक आनंद निर्माण झाला. मग ते मानसिक दारिद्र्य मला दूर करायचं आहे. बौद्धिक दारिद्र्य आहे. बौद्धिक दारिद्र्य म्हणजे की माझ्याकडे पैसेही आहेत, माझं मनही शांत आहे, पण शिकण्याची इच्छाच नाही, काही करण्याची इच्छाच नाही. कोणी म्हटलं हे करणार का? नाही, हे करून काय उपयोग आहे? तिथे जायचं का? नाही, तिथे कशाला जायचं? सगळ्या गोष्टी असूनही त्याचा उपभोग न घेण्याची जी वृत्ती आहे, त्याला बौद्धिक दारिद्र्य असं म्हणतात. म्हणून शिवाची उपासना करा. शिवाची उपासना करताना हे दारिद्र्य दहन स्तोत्र जेव्हा म्हणाल, त्यावेळी याच्या व्यतिरिक्त तिसरा प्रॉब्लेम किंवा तिसरा त्रास अस्तित्वातच नाहीये. ही उपासना केल्यानंतर या सगळ्या अडचणीतून हळूहळू मार्ग निघेल. पुन्हा सांगते, जादू किंवा चमत्काराचा भाग नाही. तुमच्या मनातली जी शक्ती आहे ती सुप्तावस्थेत गेलेली आहे, निष्क्रिय अवस्थेत गेलेली आहे. ती शक्ती वाढवण्याचं काम हे स्तोत्रातून होतं. नक्कीच. जसं आता लोकांना खूप एन्झायटी किंवा स्ट्रेस आहे आजच्या धावपळीच्या हो. जगामध्ये. तर शिवांना जेव्हा आपण पाहतो तर ते आदियोगी आहेत. हो. तर त्यांची कुठली अशी मेडिटेशन आहे जी आपल्याला करणं शक्य नाही खूप मोठी, तर 5 मिनिटामध्ये आपलं डोकं शांत होऊ शकेल असा कुठला श्लोक आहे का किंवा अशी मेडिटेशन टेक्निक आहे का, की ज्याने 5 मिनिटात आपण बरे होऊ किंवा शांत वाटेल? दोन्ही मी सांगते. एक तर कवच, म्हणजे जेव्हा आपण स्तोत्रांचा उल्लेख करतोय ना, तेव्हा आपल्या धर्मामध्ये स्तोत्र आहेत, कवच आहेत आणि सूक्त आहेत. स्तोत्र म्हणजे स्तुती, म्हणजे असे श्लोक की जे म्हणत असताना मी देवाची स्तुती करते. म्हणजे देवा देवा तू किती छान दिसतोस, तुझे अलंकार किती छान आहेत, आणि ही सगळी वर्णनं आहेत. जसं शिवकवच आहे किंवा रुद्राष्टक, रुद्राभिषेक आपण महादेवांना करतो. रुद्र म्हणजे मंत्र आहेत, 200 मंत्र आहेत रुद्रामध्ये. चमकम आणि नमकम असे त्याचे 2 भाग आहेत. पण जर मला पूर्ण रुद्रपाठ करणं शक्य नाहीये, तर मग मी रुद्राष्टक स्तोत्र म्हणेन, की त्याच्यामध्ये 8 श्लोक. मग त्याच्यात वर्णन आहे की देवा तुझी कुंडलं, तुझे कानातले किती छान आहेत. मग हे सगळं वर्णन करणारं स्तुतीपर स्तोत्र. मग हे तुम्ही म्हणा, की जे म्हणायला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. किंवा शिव कवच, कवच म्हणजे आवरण.
असे श्लोक की जे म्हटल्यानंतर माझ्या आजूबाजूला एक सुरक्षित आवरण निर्माण होईल. पण पुन्हा असा जर प्रश्न आला की नाही आम्हाला संस्कृत येत नाही किंवा म्हणता येत नाही, तर महादेवांची सगळ्यात सोपी साधना म्हणजे ओंकार साधना, की जे अगदी 5 मिनिटात तुम्ही करू शकता. ओम हा जो ध्वनी आहे, ओम हा जो स्वर आहे, हा 3दा आपण म्हणायचा. फक्त ती म्हणण्याची एक पद्धत आहे, की 3दा ओम म्हणताना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ओम म्हणाल, तेव्हा ओ आणि म ही दोन्ही अक्षरं समान वेळेत म्हणायचे. म्हणजे जर का मी ओ 2 सेकंद म्हटलं, ओ, तर म पण मी 2च सेकंद म्हणायचे. ओम. म्हणजे माझा आवाज फक्त याच लेवलला जाईल. दुसऱ्यांदा ओम म्हणणार आहे, त्याच्यामध्ये ओ जर का मी अगदी कमी वेळासाठी म्हटलं, तर म जास्त वेळासाठी म्हणायचं. म्हणजे ओम. हा जो मचा जो ध्वनी आहे, हा मचा ध्वनी आपोआप माझ्या मनात, माझ्या बुद्धीत, माझ्या कानात सगळीकडे तो दरवळतो. त्याचे स्पंदन निर्माण होतं. आणि तिसरा ध्वनी जो आहे, तो तिसरा उच्चार आपल्याला करायचा आहे, तो ओम म्हणताना ओ जास्त वेळाचा आणि म कमी वेळाचा. म्हणजे ओम. करून बघा. हे 3 ओमकार तुम्ही करा. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही विसरून जाल, की 5 मिनिटापूर्वी माझी मनस्थिती कशी होती आणि आता 5 मिनिटानंतर कशी मनस्थिती. हे करत असताना तुमचं लक्ष फक्त मी कुठला ध्वनी किती वेळ करते त्याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित होतं. त्यामुळे 5 मिनिटं आधीपर्यंत तुमचे जे खूप नकारात्मक विचार होते, मल्टिपल थिंकिंग, ओव्हर थिंकिंग जे काही चालू होतं, तिथनं तुम्ही तुमचं मन वळवता, डिस्ट्रॅक्ट करता आणि ओमकारकडे लक्ष देता. खूपच सुंदर असं वर्णन केलंय आणि खूप सुंदर साधे सोपे उपाय आहेत. हो, आणि जसं आपण म्हणतो की ओम नमः शिवाय हे शिव पंचाक्षरी मंत्र आहेत हो. किंवा महामृत्युंजय मंत्र, हम्म. तर हा गुरुमंत्र घेतल्यावरच तो आपण म्हणू शकतो, त्याचं पठण करू शकतो, की एरवी पण आपण म्हणू शकतो? नाही, आपण एरवी सगळेच शिवभक्त आहोत आणि शिवांनी आपल्यासाठीच दिलेले हे मंत्र आहेत. शिव पंचाक्षर स्तोत्र म्हणजे ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, तर त्या प्रत्येक अक्षराचं वर्णन करणारं हे स्तोत्र शिव पंचाक्षर स्तोत्र. लहान आहे, तुम्ही लहान मुलांनाही शिकवू शकता आणि म्हणायलाही सोपं आहे ते. ओम नमः शिवायचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. ओम नमः शिवायचा जप करत असताना याचं महत्त्व सांगणारं स्तोत्र म्हणजे ओम नमः शिवाय. आणि दुसरं आहे महामृत्युंजय जप, की जो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. फक्त हा मंत्र जो आहे तो गुरु असायला हवा असं नाही, तो आपण असाही करू शकतो. फक्त तो कधीही जाता येता असा करण्याचा मंत्र नाही. त्याच्यासाठी एक बैठक लागते, त्याच्यासाठी मनाचं शुद्धीकरण लागतं, त्याच्यासाठी शरीराचं शुद्धीकरण लागतं. त्या दिवशी तुम्ही कुठला आहार घेतलेला आहे. जर मी तामसी आहार घेतला, जर मी सामिष आहार घेतला आणि मग ते आहार घेऊन जर का मी हे सगळं मंत्र पठण करते, तर मग ते देवाला सगळं संलग्न होणार नाही. म्हणून जेव्हा महामृत्युंजय जपाच्या बाबतीत सांगितलं जातं, की मृत्यूला जिंकणारा असा तो मंत्र आहे. त्यामुळे घरामध्ये जेव्हा अशी परिस्थिती येईल, दीर्घ आजारपण असेल किंवा अचानक आलेला आजारपण, मृत्यूमय कुठला प्रसंग असेल, तर मग त्यावेळी जी काही उपासना आहे त्याच्यामध्ये महामृत्युंजय जपाचा आपण समावेश करतो. फक्त जसं सांगितलं तसं त्याप्रमाणे शुद्धी, मनाची शरीराची शुद्धी करून जाता येता, चालता, उठता, बसता असं या मंत्राचं पठण स्मरण होत नाही. जर मी मागे कुठेतरी YouTubeवरती किंवा ऑडिओ लावलाय आणि मी माझं काम करते, तर मग त्याचा तसा प्रभाव होत नाही आणि मग तो अवमान होतो महामृत्युंजय जपाचा. त्यामुळे तो स्वतः म्हणणं जास्त संयुक्तिक, नीट शिकून, छोटाच मंत्र आहे, नीट शिकून तो म्हणावा आणि बैठक घेऊन बसून तो म्हणावा. खाली बसून म्हणायला जर त्रास होत असेल गुडघ्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे, तर तुम्ही खुर्चीवर बसूनही म्हणू शकता. फक्त तेव्हा पायात चप्पल नाहीये वगैरे अशी काळजी घेऊन तुम्ही म्हणा. बरं. पण काही जे मंत्र आहेत ते संस्कृतमध्ये असतात, हो. म्हणायला जड जातात. हो. तर आपण ऑडिओ लावून सुद्धा ते ऐकू शकतो. तर त्याचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही का? त्याच्याने ना श्रवणाने फक्त श्रवणाचं पुण्य मिळतं. मंत्र, स्तोत्र, सूक्त हे कशासाठी आहेत? तुम्ही म्हणण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता एखादा मंत्र, स्तोत्र, श्लोक, त्यावेळेला तुमची ऊर्जा वापरली जाते. आवाज, कंठ तुमचा वापरला जातो. ते म्हणत असताना शक्ती तुमची वापरली जाते. म्हणजे तुम्ही विचार करा, की एखादं स्तोत्र म्हणताना किंवा एरवी जनरलही तुम्ही आरती जेव्हा करता ना,
आरती करताना तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की एरवी तुम्हाला जांभया येणार नाहीत, पण घालीन लोटांगण सुरू झालं की घरातली एक तरी व्यक्ती असते की ती अशी मोठ्याने जांभई देते. मग त्यांना प्रश्न पडतो की अरे ही झोपायची तर वेळ नाही आणि मला का अशी जांभई येते, की त्यावेळी ती ऊर्जा एवढी निर्माण होते. तुमच्या मनातली जी नकारात्मक ताकद आहे, शक्ती आहे, आळस आहे, तो दूर झटकला जातो. मग झटकण्यासाठीच्या या सगळ्या क्रिया आहेत. त्यामुळे ही सगळी स्तोत्र, मंत्र, परंपरा जी काही आहे, ती स्वतः म्हणणं जास्त आपल्याला प्रभावी. कारण तुमची शक्ती तुम्ही वापरताय. है ना? तुमचं आतडं, तुमची शक्ती ते म्हणताना तुमचा रक्तप्रवाह वाढतो. हे सर्क्युलेशन होणं जास्त गरजेचं आहे. मग असं आहे का, की लावलं फक्त श्रवण केलं तर त्याचा उपयोग नाहीये? आहे उपयोग. त्याच्याने फक्त मन शांत होईल. मन एकाग्र होईल. नकारात्मक विचारांपासून आपण थोडं दूर जाऊ. पण जास्त प्रभाव म्हणजे जे खरे प्रभाव त्याच्यामध्ये फलश्रुती आहे. ती फलश्रुती प्राप्त करून घ्यायची असेल तर स्वतः म्हणणं जास्त उपयोग. बरं. रोजचे जे मंत्र आपण म्हणतो, हं. तर ते साधारणतः किती वेळापर्यंत म्हणावे किंवा किती जप करावा त्याचा? खरं तर आपल्या शक्तीप्रमाणे आहे. पण मी नेहमी सगळ्यांना सांगते, आता आपल्याकडे स्तोत्र वर्गातही जे शिकायला येतात, एकदा शिकायला आले की ती सगळी स्तोत्र शिकावीशी त्यांना वाटतात. आणि मग त्यांना असं होतं की मी हे शिकू, ते हे पण शिकलोय, ते पण शिकलोय. मग मी रोज नक्की कुठली किती उपासना करू? तर मी सगळ्यांना एकच सांगते, की तेव्हा उपासना करणं थांबवा किंवा तेव्हा रोजची दैनंदिन तुमची स्तोत्र, पोथी, पारायणं थांबवा, जिथे तुमचं मन थकणार नाही. नाहीतर काय होतं, की आपण सगळं मंत्र, स्तोत्र म्हणतो आणि उठताना आपल्याला प्रचंड थकवा येतो, दमतो आपण आणि मग त्याचा शीण इतका असतो, की दुसऱ्या दिवशी आपल्याला ते करणं भीतीदायक, त्रासदायक वाटतं. आपल्याला वाटतं, "अरे बापरे! हे मला वाचायचंय अजून, हे मला पठण करायचंय." मग त्याचं मनातनं दडपण यावं लागतं. त्यामुळे जिथे तुम्हाला गोड वाटेल ना, तिथेच तुम्ही थांबवा. किती संख्या ठेवायची आहे? तर 11, 21, 51, 108 अशी आपल्याकडे संख्या आहे. आपल्याकडे जी माळेवर जप आपण करतो ते 108 मणी असतात, की 108 वेळा मंत्र तुम्ही म्हणा. पण काही-काही मंत्र मोठे असतात, की समजा धन्वंतरी मंत्र आहे विष्णूंचा. तो धन्वंतरी मंत्रच 2 ओळींचा आहे. मग तो 108 वेळा म्हणताना मला साधारणपणे 20-25 मिनिटं लागतील. मग रोज जर ते म्हणणं तुम्हाला थकवा वाटत असेल, तर मग 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, की जे म्हणताना तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला त्याचं दडपण येणार नाही आणि मग तुम्ही त्याचं सगळीकडे गवगवा किंवा गाजावाजा करणार नाही, की नाही मला पोथी वाचायची आहे, मला स्तोत्र वाचायचं आहे, मला जप करायचं आहे अजून. हे तुमच्या आनंदासाठी असलं पाहिजे, की तुम्ही कधी कराल, कधी संपवाल, तुमचं तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे बरोबर. अशा प्रकारे ठेवा उपासना. नक्कीच. आणि मंत्र जप आणि नामजप. हो. मंत्रामध्ये आपण मंत्र असतात हो. वेगवेगळ्या प्रकारचे, हो. पण नामजप नेमकं काय आहे? मंत्र जे आहेत ते उपाय स्वरूप मंत्र आहेत. प्रत्येक मंत्रांमध्ये कुठल्या ना कुठल्या आपल्या समस्येवरती एक उपाय दिला. जसं महामृत्युंजय जप आहे, त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं दीर्घ आजार किंवा मृत्यू याच्या संदर्भातला हा मंत्र आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबक मंत्र आहे. त्र्यंबक मंत्र म्हणजे महादेवांचाच, त्र्यंबकेश्वरचं जे रूप आहे, की त्याचा जो मंत्र आहे तो त्र्यंबक मंत्र. धन्वंतरी मंत्राचा मी उल्लेख केला. धन्वंतरी म्हणजे कोण आहेत? की जे देवांचे वैद्य आहेत. म्हणजे मला जर निरोगी सुदृढ राहायचं असेल आणि मी जर रोज धन्वंतरी मंत्राचा जप केला, तर मला निरोगी होण्यासाठी मदत होते. जे काही आजार आहेत, की जे संसर्गजन्य आजार आहेत, त्यापासून माझी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मला त्याचा उपयोग होतो. आणि आपल्या धर्मात तर वेगवेगळ्या आजारांवरती मंत्र आहेत. म्हणजे उच्च रक्तदाब किंवा रक्तदाब कमी होणे याच्यावरती मंत्र आहे. डोकं दुखतंय किंवा असे वेगवेगळे आजार आणि हे मंत्र जे आहेत ते कुठल्या व्यक्ती ऋषीमुनींनी नाही लिहिलेत. आपल्या वेदपुराणातलेच आहेत. त्यामुळे त्या उपाय स्वरूप आपण मंत्र जप करतो. पण मला ना आता कुठल्या गोष्टीवर उपाय नकोय. मला देवाची आठवण येते किंवा मला ना देवाचं स्मरण करायचं. मग काय कराल? मग देवाचं नामस्मरण. मग देवाची वेगवेगळी नावं घेत. मला काहीच नकोय आणि मला असं वाटतं, की आपण प्रत्येकाने त्या स्टेजला असायला हवं, की देवा मला तुझ्याकडून काहीच नको. तू जसं ठेवशील तसं ठेव. फक्त जसं गजानन महाराजांच्या पोथीत दिलेलं आहे, की जैसे ठेवशील तैसे ठेवी, परी दया असू दे अंतरी. देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. तुला जसं ठेवायचंय देवा तसं तू ठेव. फक्त माझी काळजी घे. मग ह्याच्यासाठी तुम्ही देवाला हाक कशी मारणार? तर नामावली घेऊन, मग नामस्मरण, मग वेगवेगळी नावं घ्या. आणि आता महाशिवरात्र आणि नामाचा उल्लेख तुम्ही केलाच आहे. तर जसं विष्णू सहस्त्र नाम आहे,
तसं शिवसहस्रनाम आहे. मग शिवसहस्रनामात बघा शंकराची तुम्हाला तयार 1000 नावं दिलेली आहेत, की तुम्हाला फक्त ती नावं घ्यायची आहेत आणि पुढे नमः नाव घ्यायचंय ना. ओम रुद्राय नमः, ओम महादेवाय नमः, ओम आदिदेवाय नमः. काय करतोय आपण ह्याच्यात? मागत काहीच नाही आहोत, आपण फक्त नावं घेतोय आणि नमस्कार अर्पण करतोय. खूपच सुंदर याचं उत्तर मिळालं मला, कारण हे मला माहिती नव्हतं म्हणून मी हो. हा प्रश्न विचारलाय. आणि जसं आता महाशिवरात्री निमित्तानं किंवा 16 सोमवार केले जातात विशेषतः लग्नासाठी, या हो. मुली करतात. हो. पण मुलांसाठी महादेवांकडून हम्म. असा कोणता गुण घ्यायला पाहिजे जेणेकरून ते पती म्हणून स्वीकार होतील? कारण 16 सोमवारमध्ये मुली मागतात की हो. महादेवांसारखा पती मिळावा, मिळाला हवा. पण हो. गुण कोणता घ्यायला हवा मुलांनी? तर त्यांनी कुठली उपासना महादेवांची करावी? पूर्ण पुरुष आहेत महादेव, त्यांची उपासनात सगळे गुण त्यांच्यातून प्रत्येकानेच आपण घ्यावेत असे आहेत. अनेक बघा गोष्टी, कथा ज्या आहेत पुराणातल्या, त्या सगळ्या कथांचा उल्लेख कसा आहे की महादेवांनी पार्वतीला कथा सांगितली, इथपासूनच सगळ्या कथांचा उल्लेख होतो. त्याच्यातनंच एक लक्षात येतं की पती पत्नीमध्ये महत्वाचा असणारा संवाद, की जो अनेक नात्यांमध्ये नाही. मग फक्त पती पत्नीच नाही म्हणत, मी स्त्री पुरुष मधली जी कुठली नाती आहेत त्या सगळ्या नात्यांना हे लागू आहे. म्हणजे पुरुष म्हणून तुम्ही महादेवांची जेव्हा उपासना करता तेव्हा महादेवांचे हे गुण पहिले लक्षात घ्या, की ते संवाद हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. तुम्ही जेवढं समोरच्याशी बोलाल, तुमचे त्रास, तुमची आव्हानं, तुमच्या समस्या, तुम्हाला नको असणाऱ्या गोष्टी, तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी, या संवादातून तुम्ही जितक्या लवकर सांगाल तितके प्रश्न लवकर मिटतील. हा एक गुण घ्यायला हवा. त्याच्यानंतर अर्धनारीश्वर जेव्हा रूप घेतलंय महादेवांनी, तेव्हा त्याच्यातच त्यांनी सिद्ध केलंय, सांगितलंय की स्त्री पुरुष हे दोन्हीही समसमान महत्वाचे आहेत. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका, कोणालाही कमी दर्जा देऊ नका, सगळ्यांना समान दर्जा ठेवा. त्यानंतर महादेवांचे दोन्ही गुण आपण बघतो या सगळ्या रूपांमधून, की ते प्रसंगी मवाळही होतात, दयाळू पण होतात, पण जिथे गरज पडेल तिथे ते त्यांचं रुद्र रूपही दाखवतात. त्यामुळे सामंजस्याने निर्णय क्षमता कशी वाढवायची हे आपण महादेवांकडून शिकतो. सृष्टीचा नाद, लय हे कोण साधतं? तर आपले महादेवांच्या हातात असणारे डमरू. त्यामुळे तुम्ही घरात असताना तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे हे बऱ्याच अंशी मला वाटतं की तुमच्यावर अवलंबून असेल. तुम्ही शांत असलात तर घर शांत असेल. तुम्ही घरात आल्या क्षणी जर का तुमचीच मनस्थिती अस्थिर असेल, तुम्हीच जर त्रासलेले असाल, तर बघा घरात येण्याच्या आधी जे घर फार हसत खेळत राहिलेलं असतं ते तुमच्या येण्याने अचानक अस्थिर होऊन जातं. महादेवांची उपासना करताना हे सगळे गुण बघा, की महादेव हे सगळे साप घेऊन बसलेत, राख घेतलीये, पण तरी शांत आहेत. पण त्यांचं शांत राहण्याचं एक त्यांनी मर्यादा आखून ठेवली. त्या मर्यादेच्या नंतर मात्र ते रुद्र रूप दाखवतात. पण त्या रुद्र रूपातच ते कायम राहत नाहीत, ते पुन्हा शांत होतात. आणि म्हणून महादेवांची कुठली स्थान आपण बघतो, कुठली ठिकाणं बघतो, तर स्मशानातही तितक्याच आनंदाने राहतात आणि ते हिमालयात कैलास पर्वतावर बर्फाच्छादित गादीतही तितक्याच सुखाने राहतात. नक्कीच. महाशिवरात्रीचं महत्त्व लहान मुलांना कसं पटवून देऊ शकतो? महाशिवरात्रीची उपासना मी म्हटलं आबालवृद्ध सगळ्यांनी करावी. उपवास वगैरे हा तर ज्याचा त्याचा शक्ती प्रकृतीचा भाग आहे. पण शंकर पार्वतीच्या अनेक कथा गोष्टी सांगून, गणपती तर सगळ्याच लहान मुलांचा प्रिय देव आहे. हे गणपती बाप्पा म्हणजे बघा गणपती देव आहे, पण आपण त्याला दादा मामा म्हणावं तसं बाप्पा म्हणून हाक मारतो. बाप्पा नाव नाहीये. जसं आपण घरातल्या वडीलधाऱ्यांना जसं आपण नाव ठेवतो आणि हाक मारतो, तसं गणपतीला बाप्पा म्हणतो. मग त्याचे आई वडील म्हणून शंकर पार्वती लहान मुलांना ओळख आपण त्याची करून द्यावी. म्हणजे हे जे आता ही जी पिढी आहे यांच्यापर्यंत तर थोडंसं तरी पोहोचलेलं असावं असं मला वाटतं. पण आत्ताची जी पिढी आहे, जी आता शाळेमध्ये आहे, त्यांच्यापर्यंत तर आपण खरं आपली जबाबदारी, आणि तुमच्यापैकी कोणी जेनझी हे पॉडकास्ट ऐकत असतील तर तुमची पण जबाबदारी आहे की तुम्ही ही ओळख करून द्यायची. महाशिवरात्रीच्या उपासनेतून आपण त्यांना काय शिकवावं, काय शिकावं, की कायम खरं बोलावं, कायम स्पष्ट बोलावं, कायम व्यक्त व्हावं. एखादी गोष्ट खरी बोलल्याने मला आत्ता त्रास होणार असेल तरी तो त्रास क्षणिक आहे, है ना? पण कायम खरं बोलावं. तांडव नृत्य जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, शिकतो, त्याच्यातून मुलांना आपण ऊर्जा शिकवतो. तांडव हे काय आहे? हे असंख्य हालचाली असणारं
नृत्य आहे आणि हे पुरुषी नृत्य आहे. त्याच्यामध्ये खूप हालचाली, ऊर्जा निर्माण होते. तर ही ऊर्जा, ही तांडव नृत्याची संकल्पना लहान मुलांना सांगताना आपण त्यांना सांगायचं, की तुमच्यामध्ये खूप ऊर्जा आहे. पण ती ऊर्जा तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये जास्त वापरली पाहिजे. तुम्हाला जी कला येते, त्या कलांमधून तुम्ही जास्त वापरली पाहिजे. तर मला असं वाटतं महाशिवरात्र आणि तुम्ही हे जे प्रश्न विचारलेत, या प्रश्नांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचली आणि सगळ्यांनी शिवाची उपासना केली, तर खूप सगळ्यांचं आयुष्य छान होईल असं मला वाटतं. नक्कीच. पण महाशिवरात्रीच्या निमित्तानं जाता जाता आणखी एक प्रश्न विचारते, की माझ्याकडे आता महादेवांना वाहायला काहीच नाही, जसं की फूल नाही, दूध हो. नाही, काही नाही. हो. तरी मी महादेवांना एका गोष्टीने कसं प्रसन्न करू शकते? तर ती एखादी गोष्ट आहे का अशी, की ज्यामुळे प्रसन्न होतील महादेव? अगदी 100%. महादेव हे असे एकच देव आहेत, की ज्यांना काहीच लागत नाही. फक्त पाणी. पाण्याने प्रसन्न होतात. जलाचा अभिषेक करा आणि तो अभिषेक करत असताना शंकराची सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणता येत नसेल, तरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत फक्त पाणी, जलाचा अभिषेक करा. महादेवाची नक्की आपल्या सगळ्यांवरती कृपा होईल. फक्त त्याच्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे, की जी अनेकांना माहीत नाही. शक्य असेल तर करा, की जिथे मंदिरांमध्ये महादेवाच्या मंदिरात पाण्याची सोय केलेलीच असते अभिषेक करण्यासाठी. पण घरून जर का आपण पाणी घेऊन गेलो आणि त्या घरच्या आपल्या पाण्याने महादेवांना अभिषेक केला, तर तो जास्त अजून फलदायी होतो. खरं तर नदीवरून पाणी घेऊन मग महादेवांना अभिषेक करावा, आधी केला जायचा. आता तर हे सगळं कालबाह्य आहे. आपण आता फार पुढच्या जगात राहतोय. पण निदान आपली घरी आपण बघा एखाद्याची परिस्थिती चांगली असेल, तर आपण काय म्हणतो, की ह्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरतीये. का? कारण तुमची आर्थिक परिस्थिती कशावरून ठरते, कशी बघितली जाते, की तुमच्याकडे पाणी आहे की नाही? पाणी तुमच्याकडे भरलेलं आहे की नाही? म्हणजे 24 तास पाणी असू दे किंवा नसू दे, पण घरी आलेल्या व्यक्तीला त्याची तहान भागवण्यासाठी स्वच्छ, शुद्ध, थंड, छान पाणी आहे की नाही, याच्यावरून बघितलं जातं. त्यामुळे शंकराला अभिषेक करण्याचा सोपा, छान मार्ग म्हणजे पाण्याने अभिषेक करा. शक्य असेल तर घरून पाणी घेऊन मग पिंडीवरती अभिषेक करा. नक्कीच याचा लाभ प्रेक्षक वर्ग नक्कीच घेणार आहे. आणि महाशिवरात्री निमित्त खूप सुंदर, अप्रतिम आणि सविस्तर मार्गदर्शन तुम्ही केलंय. तर त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. मला इथे बोलावलं महाशिवरात्रीच्या निमित्ताने. वेळ कमी असला तरी महादेवांबद्दल मला भरभरून बोलता आलं, याचा मलाही खूप आनंद आहे. आणि या सगळ्या तुमच्या उपक्रमांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आजचं हे निरूपण ऐकून आपल्या प्रेक्षकांनी महाशिवरात्री नक्कीच अधिक प्रसन्न होणार आहे. मंडळी, तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटलाय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, असं म्हणतात की कलियुगात सर्व संकटांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विष्णू सहस्रनाम. होय, या 1000 नावांमध्ये नक्की कोणती ताकद दडली आहे हे स्तोत्र रोज ऐकल्याने किंवा म्हटल्याने आयुष्यात काय चमत्कार होतात हे सगळं आपण प्रज्ञा मॅडम कडून पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हर हर महादेव. नमस्कार.